मित्रांनो, SRPFची भरती निघालेली असून त्याबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया. या ठिकाणी पाहता की तुम्ही SRPF कॉन्स्टेबल भरती 2026 म्हणजे केंद्रीय राखीव पोलीस दल कॉन्स्टेबल भरती 2026 अशा प्रकारे या ठिकाणी हेडिंग दिलं असून या ठिकाणी पाहता की एकूण जागा दिलेल्या आहेत 9,195 अशा मोठ्या प्रमाणात SRPFमध्ये जागा निघालेल्या आहेत. जर का तुम्ही गव्हर्नमेंट नोकरी शोधत असाल आणि पोलीस भरती किंवा इतर फोर्समध्ये जायची तुमची इच्छा असेल तर ही सुवर्ण तुमच्यासाठी चालून आलेली आहे. या ठिकाणी 9,195 जागेसाठी मोठ्या प्रमाणात भरती निघालेली आहे. त्यानंतर पदाचे नाव आहे कॉन्स्टेबल ट्रेडमॅन अँड टेक्निकल. त्यानंतर दुसरं पद आहे कॉन्स्टेबल पायोनियर विंग. अशा प्रकारे 2 पदाचे नाव आहेत. या ठिकाणी कॉन्स्टेबल ट्रेडमॅन अँड टेक्निकलच्या 9,175, त्यानंतर 2 नंबरचे पद आहे त्याच्या 20 अशा एकूण 9,195 जागेसाठी भरती निघालेली आहे. त्यानंतर याला क्वालिफिकेशन मागितलेलं आहे. क्वालिफिकेशन तुम्हाला पद क्रमांक 1ला कॉन्स्टेबल ड्रायव्हर 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच वाहन चालक परवाना असणे गरजेचे आहे. 10वी उत्तीर्ण प्लस वाहन चालक परवाना कॉन्स्टेबल ड्रायव्हरला. कॉन्स्टेबल मेकॅनिक आणि मोटर व्हेकल याला 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच ITI मेकॅनिकल किंवा व्हेकल आणि 1 वर्षाचा अनुभव अशा प्रकारे या पद क्रमांक 2ला असणे गरजेचे आहे. त्यानंतर कॉन्स्टेबल पायोनियर रिविंग यांना 10वी उत्तीर्ण, त्यानंतर मेन्सरी किंवा इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये 1 वर्षाचा अनुभव आणि पद क्रमांक 4साठी फक्त 10वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. 10वी तुम्ही पास असाल तर पद क्रमांक 4ला अप्लाय करू शकता. त्यानंतर या ठिकाणी पाहता की तुम्ही शारीरिक पात्रता दिलेली आहे. मेल फिमेल या ठिकाणी दोन्ही पुरुष किंवा महिला अप्लाय करू शकतात. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. या ठिकाणी पुरुषांसाठी उंची, महिलांसाठी उंची, हाईट्स वगैरे सर्व दिलेले आहेत. वजन वगैरे याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही काढून घेऊ शकता. त्यानंतर याला वयाची अट दिली आहे 1 जानेवारी 2026 रोजी 21 वर्ष पूर्ण असावे 27 वर्षापर्यंत. परंतु SC STला 5 वर्ष सूट आहे आणि OBCला 3 वर्ष सूट आहे. बाकीच्या पदांसाठी टेटला 18 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. त्यानंतर 23 वर्षापर्यंतच या ठिकाणी दिलेला आहे आणि अशा प्रकारे हा वयाचा क्रायटेरिया ठेवलेला आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब अपडेटसोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे उपलब्ध असते. जर का चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी. त्यानंतर याची फी स्ट्रक्चर आहे. जनरल OBC EWSला 100 रुपये आहे. SC ST एक्समॅन महिला यांना कुठल्याही प्रकारे फी नाही. महिला हे OBCची असो, EWSची असो की जनरलची असो यांना कुठल्याही प्रकारे फी नाही. सोबतच SC STला आणि एक्समॅनला फी नाही. परंतु जर का तुम्ही जनरल आणि OBC पुरुष कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 100 रुपये या ठिकाणी फी आहे. सदर हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख आहे 19 मे 2026ला तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकता. शेवटची तारीख आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहता की स्टार्टिंग होणार आहे 20 एप्रिल 2026 पासून ह्याची ऑनलाईन फॉर्म भरण्याची स्टार्टिंग होणार आहे. मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म कसे भरावे चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण की न चुकता फॉर्म कसा भरावा हे सुद्धा या ठिकाणी उपलब्ध असते. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा CRPFचा व्हिडिओ असून ज्याही मित्रांना CRPFमध्ये जायचं असेल त्यांना व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.